छान आहे. वहिनी, वहिनी, तुमची पूजा झाली की नाही? पूजा अशी घाई घाईनं करायची नसते भाऊजी. अहो पण तुमच्या अतुलला घाई झाली, घ्या लवकर त्याला घ्या. असा छान झालं, छान झालं. यंदा नक्की लग्न होणार भाऊजी तुमचं. कशाला वहिनी, चांगला सडापटिंग हिंडतोय, बघवत नाही तुम्हाला? होयच मुळी. कुणाच्या प्रेमात पडायच्या आधी लग्न झालेलं बरं नाही का? हो ना. अगं पण त्या आधी ग्रॅज्युएट तर होते ना जरा. करेक्ट दादा, करेक्ट. ओके मेरा दादा. बरं वहिनी येतो. पण नाश्ता घेतला का? बस दादा, हे असले भलते सलते विषय काढले ना की मी रोजची कामं विसरलोच. मीरा, गुड मॉर्निंग डॅडी. गुड मॉर्निंग केन. सॉरी डॅडी, आज सुद्धा विसरले बघा ब्रेकफास्ट घ्यायला. थँक्यू जॉर्ज. अगं रोजच कशी विसरते तू ब्रेकफास्ट? डॅडी काय करू, कॉलेजला जायची घाई होते ना. अगं पण कॉलेज सुद्धा रोजच नाही का? डॅडी ब्रेकफास्ट सुद्धा रोजच नाही का? जॉर्ज मला दूध नको रे. तू अगदी तुझ्या मम्मीच्या वळणावर गेलीस बघ. मग मी मम्मीचीच मुलगी नाही का? खरंच आहे. ये डॅडी. तू आहेस म्हणून तिचा विरह जाणवत नाही मला. वाटत तिचा चाललटपणा तुझ्या रूपाने वावरतोय आता. डॅडी, तिची माया सुद्धा फिरते तुमच्या हाताने माझ्या पाठीवर. जेनी, माया म्हण, प्रेम म्हण, पण तुझ्या मम्मीनेच हे शिकवलं मला. रिअली युअर मम्मी वॉज सो लव्हिंग, सो चार्मिंग. माझं भाग्य थोर म्हणूनच ती आयुष्यात आली माझ्या. डॅडी, मी नेहमी पाहते मामीची आठवण झाली की तुम्ही फार सेंटिमेंटल होता. कोण भाग्यवंत तुझी वाट पाहतो? डॅडी, तो भाग्यवंत आहे ना? आहे ना? मग तुम्ही का काळजी करता? मुद्दाम काळजी करत नाही वेदी. वाटते त्याला काय कर. फॉरगेट इट डॅडी. डॅडी, मी जाते पण मला यायला उशीर आहे. ओके, बाय बाय डॅडी. बाय. Naughty girl.
संध्याकाळी इकडेच आहे. हा बैस. बसली. हॅलो फ्रेंड्स, चल जेनी. हसते काय? समीर, हा? 3 o'clock 9 train. अगं जेनी, वारा डावीकडून उजवीकडे आहे. पण तुला माहिती नाही का विंड ओपन? ओके ओके, आणि इट्स माय मिस्टेक. कम ऑन, वन मोर. बघा. येस 1 click left. येस. Maya. Maya. Good shot. Wow. बघ. हो हो माहिती. दिस इज द लास्ट होल. हा बघूया. बघ ना. थांब मी काढते. दे बाबा ती दुसरी स्टिक. दे माझ्याकडे. वा, वेल प्लेड. आय मेड इट. हो हो, आय नो दॅट. आय वॉज वंडरिंग तू काय करतोस आता. वाव. या. नेक्स्ट शॉट. ओके. बॅड लक बॉय. तू किती वेळ खेळला? लास्ट शॉट एकदम. भेट मारतोस तू. शॉट मारशील का? काय तू सांगशील ते. बघा, मी सांगेन ते. द्या ना. बाबा, ओ बाबा, काय बेटी? पदकं कुणी जिंकली ती? अगं तुझे समीर काकानं. आणि ते पेले? ते सुद्धा समीर काकानंच. अगं कॉलेजचा हिरो आहे ना तो. मग तुम्ही का झाला नाही हिरो? अगं वेडे, मला कुठे वेळ होता खेळायला. तुझे आजोबा गेले आणि शेतीवाडी घरदार सांभाळता सांभाळता नाकी नऊ आले माझ्या. तेच बरं झालं म्हणते मी. का नाही, मी हिरो झालो असतो तर तुझं काय बिघडणार होतं? कॉलेजची क्वीन भेटली असती ना एखादी. लोक काय बोलतात ते ऐका जरा. कमाल आहे. सगळेजण तुलाच कसे भेटतात का बोलणारे? एकही जण मला बोलत नाही काय? बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही ना. आमच्या महिला मंडळात या एकदा. अगं मी कशाला? तू जातेस ना रोज. सांग ना तू काय ऐकतेस ते. प्रत्येक जण म्हणते मला, सांभाळा हो माताई, ख्रिश्चन जाऊ यायची घरात. छे, काहीतरीच. तुम्ही बायका म्हणजे अगदी राईचा पर्वत करता. उगीच करीत नाही. नाहीतर काय. बापाची गाडी असताना भाऊजींच्या स्कूटरवरून मिरवायची का हौस हो जेनीला. गाडी उभी आहे बघ. बाय बाय. टुमॉरो. बाय. बाय. हे रात्री फोन करा. हो नक्की. निघालोच होतो पण हे पत्र आलंय ना. पत्र? हो. कुठे डॅडी? तुझ्या जॉन अंकलचं.
जॉन अंकल. वाच ना. काय नको. का? मी फार रागवले त्यांच्यावर. अगं पण का? माझ्या एका लेटरला आन्सर नाही म्हणजे. अगं तो अमेरिकेला गेलाय ना, तिथूनच त्यानं लिहिलंय काय? की यंदाचा ख्रिसमस तो अमेरिकेला साजरा करणार का इंग्लंडला. ओ डॅडी, क्रिसमस इज फार अवे. सो व्हॉट. त्याआधी आम्ही बॉम्बेला जाणार आहोत दिवाळीला. बॉम्बेला आणि दिवाळीला. डॅडी, समीरचे अंकल आहे का तिथे? त्याने आम्हाला बोलवले दिवाळीला. आय नो इट जेनी. आय ऑल्सो नो दॅट. थांबलात का डॅडी? बोला ना. जेनी, यू शुड स्टॉप हिअर ओनली. वाय? डॅडी, आज समीरने तर मला आपल्या घरी बोलवलंय. यू नो, ही इज गोइंग टू इंट्रोड्यूस मी टू हिज दादा. आय हॅव नो ऑब्जेक्शन टू दॅट जेनी. ती सगळी चांगली माणसं आहे. समीर ऑल्सो इज अ लवेबल बॉय. मग वाईट कोण आहे? मी? हू डेअर से दॅट. तुम्ही सगळीच चांगली माणसं आहात, पण चांगुलपणाला सुद्धा मर्यादा हवी. डॅडी, हे मला आजच सांगायचं कारण? डोंट फॉरगेट माय चाइल्ड. कितीही भरती आली तरी सागर किनारा सोडित नाही. डॅडी, I know my limits and shall never cross them. I promise you, Daddy. I really promise you. Oh, my good child. I trust you. Thank you very much, Daddy. Thank you. How nice of you. जा, तुला जायचंय ना? हरिया, हरिया. Yes, Daddy, yes. My sweet Daddy. May I come in? Excuse me. Is anybody in? हा? कुठं आपण? या या. समीर आहे ना घरात? आत्ताच इथं होता. काय ग? तुमच्याकडे जातो म्हणाले होते. तो माझ्याकडे आला काय आणि मी त्याच्याकडे. इट्स वन अँड द सेम. घरात नाही का तो? आहे आहे. हो. आय एम रेडी. हाय दे. दादा, ही माझी क्लासमेट मिस जेनी. दादा. हॅलो, ग्लॅड टू मीट यू. सोय माय. आणि ह्या माझ्या वहिनी. हॅलो, हाऊ डू? सॉरी. चल निघूया. चहा घेऊन जाते ना. वहिनी, चहा. चहा शेतात होईल का? असं काय करतोस? पहिल्यांदा येत ते आपल्याकडे. डोंट वरी दादा. नेक्स्ट टाइम जेव्हा मी येईन ना तर चहाच घेत बसेल. हा, ओके, बाय, सी यू. चल दादा येतो. कम ऑन हनी. मी तुला गोवा दाखवतो. वाव, काय पटलं ना आता तरी? जेनी, आपण म्हणतो आकाश आणि पृथ्वी फार दूर आहेत नाही, पण ते पाहिलंस? काय? क्षितिजावर कसे एक झाले तो. समीर, तो केवळ एक भास आहे, एक स्वप्न. पण ते साकार करण्यातच सफलता नाही का प्रेमाची? जेनी, खूप दिवस तुला सांगेन म्हणतो, काय? पण धीर होत नाही ग. काय समीर? जेनी, रागवणार नाहीस ना? नाही समीर, प्लीज सांग ना काय ते. जेनी, आय लव्ह यू. समीर, आय लव्ह यू टू. समीर, आय लव्ह यू. जेनी, समीर. आई, चटणी वाढून झाली आणि काय तर दे ना वाढायला. अगं थांब जरा, तुझा समीर काका तर येऊ दे. रोज इतका वेळ कुठे जातात ग? आम्हाला भूक लागली. आले वाटत. या भाऊजी, ताट तयार आहे. वहिनी, आज मला भूक नाही. भूक नसायला काय झाले? काही खाल्लं का बाहेर? छे छे, तुम्हाला ठाऊक आहे वहिनी, हॉटेलातलं काही मला आवडत नाही. मग भूक नसायला काय झाले? पोट भरलं वाटतं प्रेमानं.
प्रेमा काहीतरीच तुझं. अगं प्रेमानं पोट कसं भरेल, हृदय भरेल फार तर. आज दोन्ही बाजूनी मारा सुरू झाला एकदम. दादा YouTube तुला सावध करण्यासाठी समीर, घरातून तू लवकर जातोस, उशिरा येतोस. याचा अर्थ तुम्हाला कळलाय तोच, माझं प्रेम आहे जेनीवर. अरे पण आपण कोण, ती कोण, याचा काही विचार. माहित आहे मला ती ख्रिश्चन आहे आणि आपण हिंदू. बहिणी, तरी सुद्धा प्रेम वाटतच ना आम्हाला एकमेकांबद्दल. त्याला कारण आहे समीर, तुम्ही दोघं तरुण आहात, आज एका गावात आहात, पण उद्या एका घरात आल्यावर मी देवळात जाईन, ती चर्चला. मी मंगेशाची पूजा करीन, ती मेरीची. समीर, ह्या गोष्टी बोलायला ठीक आहे, पण ह्या देवानीच माणसा माणसात धर्मयुद्ध घडवून आणले. हा इतिहास ठाऊक आहे ना तुला? दादा, इतिहास भूगोलानं बदलत असतो. पूर्वी जग फार मोठं होतं, आता ते इतकं छोटं झालंय की माणूस की हाच नवा धर्म झालाय जगाचा. हे बघ, जगाचं राहू दे, जैनीच्या वडिलांना भेटून ये एकदा आणि सांग मला ते काय म्हणतात ते. तो एक मूर्ख आणि तू 7 मूर्ख. पण डॅड, तुम्हीच म्हणालात ना समीर चांगला मुलगा आहे म्हणून. सो व्हॉट? म्हणून तर तुला त्याच्याशी दोस्ती करायला परवानगी दिली. म्हटलं कॉलेज लाईफ आहे, एन्जॉय करावं माणसानं. बट डॅड, व्हाई डोंट यू अंडरस्टँड? साहब, बार समीर साहब आपको मिलना आया. समीर, So late at night. Send him in. जी साहब. जाइए अंदर साहब. Good evening, sir. Good evening. Be seated. Thank you. Like to have a drink? नो थँक यू. Beer at least? तसलं काहीच घेत नाही मी. Oh, that's like a good boy. Jenny, येस डॅड. go to bed. हा? Jenny, go to bed, I say. येस डॅडी. गुड नाईट. Now to the point. येस. What you have come for? जेनी काही बोलली नाही आपल्याला. त्याचं उत्तर दिलंय तिला. तेच मला कळेल तर. ओके, पण त्याआधी एक प्रश्न विचारू तुम्हाला. विचारा, आपला अधिकार आहे. जेनीचा रोजचा खर्च किती असेल अशी कल्पना आहे तुमची? किती का असे ना, प्रेमानं एकत्र आल्यावर कष्टाची मेढभाकर सुद्धा गोड मानून घेऊ आम्ही. नॉनसेन्स. त्यासाठी माझी पोरगी जन्माला आलेली नाही. ती एका खाण मालकाची एकुलती एक मुलगी हे विसरता तुम्ही. कबूल आहे, त्या मानानं आमची जमीन म्हणजे काहीच नाही, पण उद्या त्या मातीतून सोन्याचं पीक काढण्याची हिंमत आहे माझ्यात. रिअली आय पिटी. मातीला सोनं आणि घामाला मोती मानणारे माणसं तुम्ही. माफ करा, त्या आशेनच परकीयांच्या स्वाऱ्या झाल्या या देशावर. त्या लूटमारीतून आज काय उरलंय सांगा ना. युअर गांधी वॉज अ वाईज मॅन हु सेड, ब्रिटिशानं देऊ केलेलं स्वातंत्र्य म्हणजे पुढच्या बँकेचा पोस्ट डेटेड चेक. तो व्यापाऱ्यांना आणि दलालांना मातीशी इमान राखणारा शेतकरी उद्या स्वतंत्र भारत संपन्न केल्याशिवाय राहणार नाही. इम्पॉसिबल. हर एक कार्याला लक्ष्मीची गरज असते समीर. आणि तुमच्या देशात तर लक्ष्मी आणि सरस्वती सवती सारख्या भांडताना दिसतायत रोज. याची जाणीव झाल्यावर त्या बहिणी बहिणी म्हणून नांदणार नाहीत असं वाटतं तुम्हाला? हेच पाहिजे होतं मला. जेनी, जेनी, कळलं तुला हा का प्रेम करतो तुझ्यावर ते? नाही डॅडी, समीरचं प्रेम आहे माझ्यावर आणि माझंही त्याच्यावर. शट अप. कितीही प्रेम असलं तरी माड गवताची लाडी गुडी करीत. डॅडी, समीर, माडा एवढा मोठा हो आणि मग ती ये माझ्या मुलीला मागणी घालायला. डॅडी प्लीज स्टॉप इट. नाही समीर, नाही. तुझ्या जेनीला सोडून जाऊ नको रे समीर. नाही. माडा एवढा मोठा हो आणि मग ती ये माझ्या मुलीला मागणी घालायला. माडा एवढा मोठा हो
आणि मग ती माझ्या मुलीला मागणी घालायला. माडा एवढा मोठा हो आणि मग ती माझ्या मुलीला मागणी घालायला. माडा एवढा मोठा हो आणि मग ती माझ्या मुलीला मागणी घालायला. जेनी, जेनी, जेनी. थांब. सॉरी मॅडम, समीर, साहेबांची ऑर्डर आहे सरळ कॉलेजवर पोहोचव म्हणून. रागवलंस माझ्यावर? नाही का, मी माझ्यावरच रागवलो. कशाबद्दल? गरीब बापाच्या पोटी जन्म घेतल्याबद्दल. अरे, ते का आपल्या हातात असतं? म्हणूनच म्हणतो जेनी, मला विसरून जातो. समीर, जेनी मला विसरून जातो. हीच पारख केलीस तू माझ्या प्रेमाची? नाही जेनी, पण शेवटी तुझे वडील म्हणाले तेच खरं. कितीही प्रेम वाटलं तरी माड गवताशी लाडीगोडी करत नाही. त्यांचं तेवढंच बोलणं फक्त लक्षात ठेवलंस तू, पण जाता जाता काय म्हणाले हे विसरलास. माडा एवढा मोठा हो आणि मगच मागणी घालायला ये माझ्या मुलीला. पण गवताचा कधी माड होत नाही जेनी. पण तिचं रोपटत असतं गवता एवढं. समीर, डॅडी इथं आले तेव्हा कोण होते? काय होतं त्यांच्या जवळ? यशाची गुरु किल्ली दाखवलीस तुम्हाला. होय. समीर, हे काय? मी आले आणि तू निघालास? होय जेनी, पुन्हा तुला भेटण्यासाठीच जातोय. जेनी, हं? यापुढे आपली भेट पत्रा. आ? समीर? जेनी, जेनी, नाही समीर. ये जेनी. जेनी, समीर, समीर. काय रे समीर, अरे किती वेळ आज? दादा, मी चाललोय. हा, कुठं? मुंबईला. म्हणजे दादा, काकांच्या सल्ल्यानं कामधंदा बघावा म्हणतो. आणि शिक्षण? ते काय तिथेही घेता येईल, आणि नाही घेतलं म्हणून काय माणसाचा फारसा अडत नाही. जेलीच्या वडिलांनी सांगितलं वाटतं तुला? सांगायला कशाला पाहिजे कोणी, रोजच बघतोय ना, पैशाला सारे गुण चिकटतात. म्हणजे अरे जेली काय बोलली का तुला? नाही दादा, मीच सांगून आलो. माडा एवढा मोठा झाल्याशिवाय तोंड दाखवणार नाही तुला. ती गोष्ट वाटते तितकी सोपी नाही समीर. जेलीच्या प्राप्तीसाठी मी काय वाटेल ते करीन दादा. अरे पण समीर, आशीर्वाद द्या मला. भाऊजी, तुम्ही जावं म्हणून आम्ही बोललो का तुम्हाला? म्हणून मी जात नाहीये बहिणी. घरट्यातून बाहेर पडल्याशिवाय पंखात बळ येत नाही पाखराच्या. आकाशात उडायला सुद्धा जमिनीचा आधार लागतो भाऊजी. वहिनी, दादा, तुम्हा दोघांचा आशीर्वाद असल्यावर मला कुठल्या आधाराची गरज पडणार आहे आणखी?
हे घे. हे काय दादा? घरातली श्री शिल्लक. नाही दादा, नाही. घरातून भांडून का चाललोय मी? अरे, आव्हान तर द्यायला उठलाय जगाला. समीर, तुझा दादा म्हणून तुला लागेल ती मदत करणं हे कर्तव्यच आहे माझं. तुला काय लागलं ना तर जरूर कळव मला, जरूर कळव. समीर, दादा, यशस्वी हो समीर, दादा, यशस्वी हो बेटा. दादा. आई काका रडतात. तू रडू नको हा. अगं वेडे, मी आनंद नाही करतो. मी जाणार नाही काही, पुन्हा परत येणार आहे. हा बरे बाई. काय रे, दिवाळीला येणार होतात ना? हो, पण आलो झालं लवकर. आणि पुन्हा मैत्रिणीला बरोबर घेऊन येणार होता. त्याच काय झालं? हो, पण तिचा नाताळ अजून तोंडावर. म्हणून दिवाळी रहित झाली म्हणते तुझी. तसंच काय नाही. मला नवल वाटतं तुम्हा पोरांचं. प्रेमात पडताना तुम्हाला फक्त पोरगी दिसते, तिचा बाप नाही दिसत. आता बापाचा संबंध आला कुठे इथं? बापाला विचारून लग्न करायचे दिवस संपले काका. बापाला त्याचीच भीती वाटत असते. बरं, माझंच उदाहरण घे. त्या पोराला FRC पुण्याकरता परदेशी पाठवला. खरं सांगू समीर, अरे मला जसं वाटतं की माझ्या पोरानं पांढरी सून घरामध्ये आणू नये, तसं तुझ्या त्या डेव्हिडला वाटत असेल काळा जावई नको. आता रंगरूपच बघायचं म्हटलं. जे दिसतं ते माणूस बघणारच की. अरे तुझ्या मनामध्ये खूप प्रेम आहे. तिच्यासाठी तू घरदार सोडलं, धंदा शोधण्यासाठी म्हणून तू मुंबईत इथं आलास. समीर, हे त्या डेव्हिडला कसं कळणार? बोल की. तुम्हाला कोणी सांगितलंय? अरे रात्री फोन आला होता चारूचा. दादाचा? अरे मग तुला काय वाटतं गाढवा, की जेनीच फक्त तुझ्यावर प्रेम करते, त्या चारूला काही वाटत नसेल तुझ्याबद्दल? नाही नाही काका, दादा आहे म्हणून तर हे दिवस दिसतात मला. काही काळजी करू नको. तुझा काका आहे मुंबईमध्ये, उद्या काय ते बघू. कवी तुम्ही घ्या ना. हो साहेब, कोण आहे या आयला? तू अजून इथंच? मग आता निघालोय ना. कुठे जाणार तू? पुण्याला. हो साहेब, आमचं काम अजून झालंच नाही. तुमचं काम झालं नाही? ए झुलपिया, अरे यांचं काम करून टाक लवकर. यांना लवकर मोकळं करतात. ए दुपारी जेवलं का नाही? जेवताही लवकर कर की काम. हा, इकडे तिकडे काय बघतो? जमतंय का नाही? जमतंय. कुठे जाणार तू? पुण्याला. पुण्याला? अरे मग लवकर नाही का निघायचं? केव्हा पोहोचणार तू आता? आता निघायला नाही, पोहोचायला टाइम नाही आपल्याला. लवकर लवकर. साहेब, हो साहेब, तुमचं काय राहिलं कोणाचं? काय आरसी बुक आहे. आरसी बुक इथं आणि हा पुण्याला. ए माझ्या, ए माझ्या. कालची उतरलेली दिसत नाही अजून. किती झोपली होती? साहेब, एक आठवडा झालं दारू सुटली. मी आरसी बुक कसा काय विचारला?
एक नाक्यावर काय दाखवणार का तो थोबाड आईला ते पण साधारण आहे ते असतो काय दात काढून आत मध्ये घाल राम राम हा हरिओम तुझं आणि काय मध्ये तू म्हटलं माझं काय नाही हो मग? भगवंतराव शेठ भगवंतराव त्याने तुम्हाला बोलवले ताबडतोब तू पुढे मी आलोच हो हो लवकर या बघा रहीम काय शेठ काय हुकुम आहे हा ये बैस समीर आज तो रोड मास्टर बरं का सलाम यांचं नाव नाही सांगितलं अरे हा माझा पुतण्या समीर उत्तनिया याने भाई का लडका हा. अरे तुझ्या धंद्याचा श्री गणेश याला शिकव अरे श्री गणेशा काय को पुरा ये टू झेड तयार करताय हा समीर आपण पहिले साधा किलिंडर होता पण यांच्या कृपेने आपण रोड मास्टर बनला आणि बरं का रहीम याला एक टँकर घेऊन द्यावा म्हणतो दुसरं काय नाही इंडियन ऑइलचं काम आमच्याकडे आहे काय म्हणजे उकळ पांढरं झालं म्हणा की त्यांचं त्यातून तुम्ही चांगले शिकले सवारलेले कशावरून म्हणता? आता गाडीच्या आवाजावरून गाडीची कंडिशन ओळखत नाही का रोजचा धंदा म्हटल्यावर काय? समीर अरे मैया अरे रहीम हा, तुझ्या गाडीचं मशीन कसं आहे मशीन हं. नुसता स्टार्टर मारून बघा रे, झुंझुन झुंझुन बोलतोय वा लता मंगेशकरनं सुद्धा त्या तालात गाणं अरे म्हणावं बापरे. म्हणजे तुझ्या गाडीच्या फ्रंट सीट वर बसायला हेमा मालिनीला आणायला पाहिजे काय येते की नाही बघा हं, नुसता समीर गाडी चालवायला बसू दे बर सगळ्या पोरी बोलतात काय धर्मिंदर आउटडोअरला चाललाय अरे वा रहीम वा, काकांना चांगलं उत्तर दिलंस. हा, शाबास. थांब, थांब, थांब. समोर आरटीओ दिसतोय जरा थांब थांब. कुठे? अरे तो काय समोर जरा थांब थांब. ए म्हशे काय रे रेड्या कुणाला रे म्हणतो म्हस हे? काय म्हणणार तर मग त्या म्हशी बाजूला घेशाल का नाही हिला. आता काय लहान पोर हाय वय ते कडवर घेऊन बाजूला हो आईला मला रेडा म्हणाल तेव्हा आता खाली उतरायच पाहिजे आईला म्हणून काय रस्त्यावर सोडते काय चरायला हा अरे मग घाल की अंगावर म्हणजे आपसुक बाजूला होत्याल हा, आता आलं ध्यानात म्हणजे या म्हशी काय तुझ्या नाहीत हा आता मी काय गवळ्याची वाटलं बरे तुला नाही बा हे दिसत नाही जा शाना हो जा तरकच चालव काय रे जेवणार का नाही हा हा, एवढं पत्र लिहून पुरं करतो आणि मग जेवतो. ए हं. कोणाला पत्र लिहितोय दादाला काय नाही रे, जेनीला. जनी इकडून काढली नवीन जनी जनी नाही रे, मिस जेनी. आहाहा. आईला साहेबिनानी कुठं भेटली तुला तू गप रे, डोंट डिस्टर्ब मी. सांभाळ रे बाबा रोज पत्र लिहितोयस खरं एक दिवस पोस्टमनच्याच गळ्यात पडायची कारकुनाची मुलगी नाही रे, असं खाण मालकाची आहे. बर काय जेनी, माय डिअर जेनी, धंद्यात आता माझा चांगला जम बसतो आहे. एका टँकरचे 2 टँकर झाले आणि लवकरच एक पेट्रोल पंप आणि गॅरेजही सुरू करावं म्हणतो. जेनी, अर्थात ही सारी माझ्या काकांची आणि दादांची कृपा बरं का. तुझी रोज रोज आठवण येते. यंदाचा ख्रिसमस आपली भेट घडवून आणेल अशी आशा आहे. विथ स्वीट स्वीट किसेस टू यू, युअर्स समीर.
असं तुझ्या अंगाला घे चल हा घे हा येऊ दे चल हा येऊ दे जाऊ दे पुढे हा शाबास 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 आ, त्या- या आईला. काय काय किती ब्रेक वेळा मारतो सांगितलं, राव, नीट माझा बैस. पुढचा गेला कामात आईला फुटला फुटा हा असा. ऐरीवाला चिमणी पंढरपूर करीन यांची संगीत आयला संगीत बारी आली काय का सोबत हा. बापू ढोलकीवाला चले. आणि डिझेल मिळतं का बघूया डिझेल कुठलं बघतोय संगीत बारी बघ हा हा आजच्या रातला इथं राहायचा विचार दिसतोय तुझा राहतोय कुठलं रातच्याला निघालो की सकाळी डायरेक्ट बॉम्बे हा, इथं कुठं घर दिसतंय तुझा घर कुठलं आलंय कुठेतरी लाजिंग मध्ये राहू चल आपण हा 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 आयला ही म्हसरं सोडून येतो कुठं आली हे हा. सांभाळून काय अरे कुकू आहे तिच्या कपाळाला फॅशन हा फॅशन आहे आजकालची हा? गर्ती पण लावते आणि गाव भवानी पण लावते कुक्कू हा. हा मग जरा हात धुवून येतो मी हे हा. तुझं का तिचं अरे माझं बघ जरा केवढं काळ झालं तर हा, मग. असं. हे बाय काय झालं का नाही तुझं का रे बाबा हे? दिसत नाही काय पाय पाय वय मला वाटलं की किती येईल तुझे पाय काय शेण तोडवायला गेली होती काय चेन लागलं तुझ्या तोंडाला पाय थंडगार करते दिसत नाही काही काम आहे हो मी थंडगार झालो हो एवढं भरून घ्या लईच ताण लागलेली दिसते आता पाणी बघितल्यावर दुसरं काय लागणार आहे काय खमंग वास येतोय कसला रस हा? कसला? याचा काय आहे ते शाबू वडा आहे वडा 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 शाबू वडा आहे रे हलका कुत्रा कोण वासावर येतोय माझ्या कधी ती बाई. तिला काय बाई आहे समजा पाणी खलास करून गेली काय काय झालं रे काय नाही ते बे काय झालं काय नाही ते बे पाहिलं काय तू काय नाही मी काय काय नाही पाहिलं पाहिलं, काय मी नाही आपलं काम करत होतो हा? मला वाटलं की पांढरी प्लेट असेल हा काळी काळी निघाली. प्लेट नाही प्रायव्हेट कार आहे हा, बरं. बसा हा? बसा. हा, बसतो आता काय मला मारू नका हो मला मारू नका मला मारू नका हो ए लेका अरे केवढं तुझं पोट हे कितनांच्या मुंड्या मुरगळ्यास सर्व काही मी दिलं तुम्हाला दिलं नाही ते काढून घेतलंय या बघा प्रॉमिसरी नोटा नोटा वाच वाच नाव तरी कळू द्यात पण यात कोऱ्या दिसत्यात कोऱ्यात बघू अरे कोऱ्याच का सही निशाणी डाव्या हाताचा अंगठा भागूबाई गणपत शिंदे अरे त्या बाईने स्वतःहून अंगठा दिला का तू घेतलास बोल बोल मी घेतला तू घेतलास लवकर आटपा लवकर आलं तू अंगठा घेतलास काय
अरे माझ्या वागा चांगल्या धाकपट त्यानं आजपर्यंत कुणाची टाप नव्हती नरश मारणारी माणसं अडवायची. अजून तर कुणाची माळ आल्या हातातली लूट रस्त्यावर टाकून आलायसा. दावा नव्हता का त्याला? स्वतःची बत्तीची घालून आलायसा ते. दोघ जण होती सरदार आणि मी एकटा. 10 जण असतील. बस बस आता फुकरी घेऊन कंस भाजत. अरे या जाळात हात काय घालावा त्यांनी? सुखराचा फरक भाजतायत तसं भाजी नाही केलाच नाही. तिथंच बोंबला तुम्ही. अशा नरशाची लूट उठली. आग होती माझ्या अंगाची. गेल्या 14 वर्षात घडलं नाही. त्या झालं तरी मी तुला सांगत होतो देवाने डावा कौजलेला आहे जरा सबुरीने घे म्हणून. देव? कुठला देव? रुपयाच्या डोळ्याचा, दगडाच्या काळजाचा. ठाऊन आहे काय करा. अरे गोर गरिबाचीच वाटतो ना मी सारी लूट. श्रीमंतातली धार्जिन असत तुझा देव तर त्या देवाचं मी डोळं काढून दिली मी त्याच्या हातात. इंग्रे ताबडतोब पत्त्याला आला पाहिजे दोघांचा. एक जण हेरला मी त्यातला. दुसरा विचारून ठेव. नरशाची कळ काढणारा चित्ता राहता कामा नये. सोड बघू. आधी तो ओळख बघू मग सोडतो. खाली वास काय लिहिलंय ते? माय डिअर समीर. आता सोड. केव्हा आलास? हे का आत्ताच आलो. लवकर नाही ना जाणार? नाही का बाई मला लगेच गेलं पाहिजे. हे आत्ताच जा. हे रागावलेस ना तू आता? मग कशाला आलास तू? खरं सांगू तुला घेऊन जायला. तर घेऊन जायला. ए तू खरं बोलतोस? तुझी शपथ. रिअली? समीर खरं सांगू चिनी तुझ्याशिवाय 1 वर्ष कसं गेलं ते माझं मला ठाऊक. समीर मला 1 वर्ष कसं गेलं कळलंच नाही रे. हे म्हणजे रोज भेटायचंच तू मला. कसा काय तू? ओळख बघू. तू सांग. सांगू? सांग. हा दिवसा पत्रात ना आणि रात्री स्वप्नात ना. जेनी यू आर व्हेरी व्हेरी नॉटी. सोड बघू खाली. सोड ना सोड. गुड इव्हनिंग डॅडी. गुड इव्हनिंग. अरे आज फार खुशीत दिसते. ओळखा मग डॅडी? नो आय कांट गेस. डॅडी प्रयत्न तरी करा ना. एक्सकर्शन? Then campfire. थर्ड चान्स डॅडी. No, retreat. हे का डॅडी प्रयत्न तरी करा ना. Come on, you tell. अच्छा डॅडी मी सांगते तुम्हाला. हा, डॅडी त्याचं काय? डॅडी डोळे मिटा. डॅडी नो चिटिंग ना. आम्ही All right. Come on, quick. बघा Come on, डॅडी tell. डोळे उघडायचे नाही हा. डॅडी बघा. डॅडी डोळे उघडू नका हा. No. ओके डॅडी there's a surprise for you. Surprise? What is it? डॅडी डोळे उघडा ना. Good evening, sir. डॅडी You again? Yes, very much the same. I have fulfilled all your conditions. बेडूक किती फुगला तरी त्याचा बैल होत नाही. डॅडी उपमा बदललीत तुम्ही. गेल्या वेळी माडाची उपमा दिली होती आणि माड फक्त गोव्यातच आहेत असं नाही. You are teaching me? समीर, तू फक्त तुझा देश पाहिला असेल. मी जग हिंडून आलो. कुठेही गेलात तरी माणूस हा माणूसच असतो.
कातडीचा रंग बदलला तरी रक्त, घाम आणि अश्रू सारखेच असतात माणसाचे. आर्ग्युमेंट्स संपली की आवाज मोठा होतो असं म्हणतात. गेट आउट आय से. जेनी, येतो मी. समीर प्लीज थांब. समीर प्लीज थांब. डॅडी, समीर माझा गेस्ट होता, त्याचा अपमान करायचं कारण? डॅडी प्लीज समीर. डॅडी, समीर थांब. डॅडी. जेनी, हा ट्रक ड्रायव्हर पुन्हा इथं दिसता कामा नये. डॅडी, कुठलाही धंदा हलका नाही असं तुम्हीच म्हणत आलात ना नेहमी. उपदेश नुसता करायचा असतो, आचरायचा नसतो. माफ कर, काल मी रागावलो तुझ्या पुरीवर, बट फॉर हर बेनिफिट. साहेब, काय रे? जेनीबाई खोलीत नाही. नाही म्हणजे? जेनी, 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 माय स्वीट डॅडी, मी घर सोडून जाते. बिलीव्ह मी डॅडी, तुम्हाला कमी पडेल असं माझ्या हातून काही होणार नाही. मी समीरशी लग्न करते, अर्थात रजिस्टर्ड पद्धतीने. माझी खात्री आहे डॅडी, तुम्ही किती रागवलात ना तरी आम्हाला आशीर्वाद द्याल. फॉरएव्हर योर्स नॉटी चाइल्ड, जेनी. डॅडी. Jenny, Jenny, what you have done? साहेब, साहेब, बाहेर जेनीबाई आणि समीर साहेब आले. कशाला आले ते? आपल्या पाया पाया म्हणतात. त्याची काही गरज नाही. She is not my daughter, not my son-in-law. Get out! No, Daddy, no. No, Jenny, please. Jenny, Jenny. Daddy. Daddy. Bye-bye, Daddy. दादा, अरे समीर, आम्ही लग्न करून आलोय. हा, आशीर्वाद द्या. अरे वेळा सांगायच नाही का मला? आम्ही नसतो का आलो? मुद्दाम नाही सांगितलं. हा, तिच्या वडिलांचा विरोध होता ना. असं काय बरं, आमचा तर विरोध नव्हता ना तुम्हाला. तू वाईट वाटून घेऊ नकोस. अगं कसं शक्य आहे? ज्याने आशीर्वाद द्यायचा त्याने विरोध केल्यावर? हे ठेवा बघू आता. वहिनी, हे काय? देसाईंची सून मुंड्या हाताने कधी आली घरात? सौभाग्याचा अलंकार आहे, नाही म्हणायचं नाही. चला ये. देव मानतेस ना तू आमचा? हो, आता हाच माझा देव. अगं पण हा आमचा देव नाही का? व्हॉट डू यू मीन? माइन टू, इजंट इट? बरं बरं, नमस्कार करा जोडीनं. हं? बैस पाटावर. Oh my God, how to sit? मांडी घालून बस ना. हा, मांडी.
पदर पुढे कर हं? पदर पुढे कर ना. अगं हा नाही, हा पदर. थँक्यू. या 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 आशीर्वाद आशीर्वाद बस आशीर्वाद सेठ हा काय रे मिया तू बेगा मांडलीस की काय मैंने भाई मेरा कुछ नहीं इनका अपना कुछ बस, नहीं. बस, बस. अखेर कृष्णानं रुक्मिणीला पळवून आणली म्हणायच्या तुला जर हेच करायचा होता तर तू वर्षभर थांबला कसाला हा? अरे बाबा काकाच म्हणाले होते स्वतः कमवायला लागल्याशिवाय लग्नाच्या फंदात पडू नको म्हणून. आता पडून काय उपयोग आहे म्हणा. हनीमूनच्या वेळेला भाभी घरात आणि तू बाहेर. नो नो, मी सुद्धा येणार तुझ्या बरोबर. मी एकटी राहणार नाही, तुला सुद्धा सोडणार नाही. म्हणजे तू माझ्याबरोबर हिंडत फिरणार की काय? येस, 24 तास. ऐसा ही होता है. प्रेम करतो काय घे लगीन. हा, काय ठरलो तो आपला हनीमूनच्या निमित्ताने सगळा देश बघायचा म्हणून. अगं पण माझा फिरतीचा धंदा. मग कर ना, झाली तर तुला माझी मदतच होईल. हा सांगा ना काका, त्याला सांगा ना अरे प्लीज. बिघडतो कुठं समीर पण एक काम करा डिझेलच्या टाकीच्या बाजूला एक छोटासा पाळणा बांधून ठेव बस. तुम्ही तिला असं प्रोत्साहन दिलं ना तर ती उद्या माझ्या डोक्यावर मेरे वाटेल. आईला तू इथं पण हेच म्हणते मी. पार्टीवर आहेस का काय आमच्या? लय दांडगी असा मी जणू. 1000-1200 आहेत का कन्वर्टीला? कन्वर्टीला काय का नसो ना, पण काळजात काय आहे जाऊ का? बघू बघू, मारुतीच्या काळजात राम होता, तर तुझ्या काळजात. माझ्या काळजात सीता आहे सीता. सोन्याच्या लंकेत तोंड दिसतंय का बघ तुझं तुला. सोन्याची लंका. सांभाळ रे बाबा, नाहीतर नरशाने अंग्रेजात दरोडा पडायचा. त्यानं काय जावं आमच्या वाट्याला. माग एकदा हातातली लूट टाकून पळालाय, आता मुर्दा पडेल म्हणा. हे बघ वाच इकडे. साहेब मला तर शंका आहे,
ते नरसा नांगरे असावा. अच्छा हा बराबर ओळखलं सा मीच तो नरशा. गुमान टाका खाली. नसती चलाकी करशीला तर गोळी आर पार जाईल साहेबाच्या डोसक्यातनं. हा माग तुमच्या संघ वाकडं नाही आमचं साहेब. आमचं वाकडं आहे सावकारांच्या संघ. गरिबांचं रगात पुन्हा तळवा संघ. होय साहेब तुमच्या गोळीनं नाही तर फासाच्या धरून एक दिवस मरणार आहे मी. पण तुम्ही विसरू नका सा मरणाला तयार असणारा माणूस एकटा मरत नाही कधी. मारताय काय गप्पास. गोळी शरी असते आत्ता काढ. झालं र झालं. अरे जरा कळ मार र जरा कळ मार. निघाली बघ गोळी. यो दगडी पाला एकदा जखमाला लावलं की उद्या बरं होतं बघ. हळूहळू दमधारची मर्दा काय मुडकं दाखवूस अरे 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 ते रगात पुसून घ्या केले का. अरे असू दे त्याला काय होत आहे. बांध जल्दी बांध. आता बरं वाटलं बघ. अरे येऊ द्यात आता कोण यायची ती. जरा सबरीने घे. अरे सरकारनं बक्षीस वाढवल्या तुला पकडायचं. 5,000चं 10,000 रुपये केल्यात. अरे सुळावरची पुळी आहे म्हणावती. खाणारा अजून जन्माला यायचा आहे. पैदा झालाय सरदार. कोण भेंगरी. परवाचा माणूस सापडलाय. काय करतोय तो. ट्रक ड्रायव्हर आहे. अरे बघताय काय धरून आडवा खा त्याला. मी चालू असतो रे. नको नको सरदार या परिस्थितीत नको. आम्ही हाय की चित्त अजून. त्याच्या ट्रकचा नंबर काय. MHL 3132.
काय ते गिअर टाकले तरी गाडी उचलत नाही, काय झालं बघ. हर दफे नई मुसीबत आती सारी. काय झालं रे? एक्सेल गेला. ऍक्सिल गेला? मग आता काय करायचं? हा, तू काळजी करू नको, मी गावात जाऊन घेऊन येतो. मग मी इथे थांब. हे बघ, टॅक्सी मिळेल नाही मिळेल काय सांगता येत नाही. रहीम आहे तिकडे. हा, मी गावात जाऊन पटकन घेऊन येतो. हा चल. समीर लवकर ये हा. हा तू काळजी करू नको. चलो बघ, झाडाखाली बसूया. चल. फार वेळ लागेल. हा, तर तो जाणार, एक्सेल घेऊन येणार, त्यानंतर आपण बसवणार, म्हणजे लय वेळ होईल. चल, टेंट लगा लेंगे. सावकाश सावकाश. ऍक्सिल आहे का? आहे की मला कुठल्या गाडीचा पाहिजे आपल्याला? लॉरीचा 210 आहे मिळेल. 200 बार. आपली गाडी कुठे आहे मला? गाडी घाटात बंद पडली हो. आणि जाणार कसं मग आपण? टॅक्सी करून जाईल. ऍक्सिल द्या ना लवकर. 310 रुपये पडतील याला. कसले 310 300 घ्या, हे घ्या चला. 300 बिल करून. पण केपी द्या ना. अच्छा, आहे का? केपी आहे का? केपी. हो, आहे ना. बरं, द्या. घ्या लवकर चला. आहे का? बरं येतो. अच्छा, थँक्यू. गाडी गरम झाली. गरम झाली. काय 10 मिनिटं होतं सगळं. नको बाबा, तू सावकाश ये. माझी बायको वाट बघत असेल. भाभी. हो भाभी, किती वेळ वाट बघणार तुम्ही? बसा की. पण रहीम, हा. इतका वेळ का लागला तुला यायला? उगाच तुम्हाला तसं वाटतंय. लग्न झाल्यानंतर एक एक मिनिट उगाच आपलं एक एक तासासारखं वाटत असतंय. थोडस चहा करू का? बेस्ट आयडिया. तुम्ही चहा करा. हा? काय बघताय? लूट तू हिसकावून घेतली. बघून की त्या लोकांना
समीर नाव काय त्याच कोणतीची? अरे कोण का असं ना? अरे भरल्यावर ताट समोर आल्यावर. अरे अरे काय करता हे? सरदाराच्या कानावर गेलं तर? अरे जा, कोण सांगणार आहे ते नाचणे? तुला कुणी मारलं? बोल बोल राहील. हा बोल बोल. लोकांनी त्यांची लोक लुटल्याचा बदला भाभीच्या आपण लुटून घेतला. नाही नाही माफ करणार भाभी की आपण मैं कुछ नहीं सका. रहीम रहीम संपला सरदार, संपला धंदा. रहीम चेनीची बेआबरूचा बदला घेतल्याशिवाय देसाचं नाव नाही लावणार. रहीम क्षमा कर मला समीर. तुझ्या पूजेला वाहिलेले हे फूल निर्माल्य म्हणून तुलाच अर्पण करते. सोड मला, सोड 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 मला, सोड सोड मला, सोड नाही मला जाऊ दे. नाही मला नाही नाही. काय झालं जीव द्यायला तुला? कोणत्या तोंडानं बेआबरू बोलायला लावतेस ग? म्हणून जीव द्यायला निघाले? अगं बेआबरू करणाऱ्यांचा जीव घेशील का जीव देशील? बदला घ्यायला ताकद उरली नाही का माझ्यात? मग हे डोरलं का शोभेला बांधलेस गळ्यात? कोणत्या तोंडाने सांगू त्याला? आपल्या बायकोवर बलात्कार झालाय त्याला कळलं तर? अगं दाद मागायला नवरा तरी हाय तुला. तेवढं भाग्य माझ्या कपाळी असतं तर. म्हणजे तुझ्या इतकीच दुर्दैवी आहे मी. नुकतंच लगीन झालं होतं माझं. लग्नाची ती पहिली रात्र. हे काय? स्त्री नटली ना की अधिकच सुंदर दिसते म्हणून. खरं सांगू, नवरा हाच दागिना असतो बायकांचा. हो, पण प्रेमाच्या कोंदणाशिवाय त्याला सुद्धा शोभा येत नाही. होय ना? मग मी तो असाच जपून ठेवून हृदयात. कोण आहे? रोज पाहिजे मला. आणतो इकडं. नशा. हा हा ठाव आहे ना मग. एक सावकार चित्ता ठेवायचा नाही मला. अरे जा जा, तुझ्या मेहरबानीवर जगत नाही मी. माझा जीव घ्या, वाटलीच मध्ये दागिने घ्या. हे तर घेणारच आहे मी, तर तुझ्या नवऱ्याच्या रक्ताला रंगवून. नाही, मी तुमच्या पाया पडते, पदर पसरते. माझ्या नवऱ्याची भीक घाला मला. ही करायला सावकार नाही मी. गच वळवळ करू नकोस.
सावकाराची अवलाद गाडा बी ठेवणार नाही मी. त्याशिवाय राहणार नाही मी. तरी तुमची शपथ द्या, सूड घेतल्याशिवाय राहणार नाही मी. त्या दिवसापासून मी वाट बघते. एक ना एक दिवस शेरा सवाशेर भेटेलच. आज तू भेटलीस, उद्या तुझा नवरा भेटेल. माझी खात्री आहे, नरशाच्या मागावर आल्याशिवाय तो राहणार नाही. हा, अरे कळू दे समजत नाही. नरच्या नांगराची कळ काढायची म्हणजे इंगुळ हातात घेतला कसं आहे. इंगुळ इंगळानं नुसता हातच भासत्यात. एकदम खलास केला त्या लेकाच्याला. अरे लेका त्याला आणायला नाहीत का उचलून तुकडं करून कुत्र्याला खायला घातलं असतं. म्हटलं मुडदा उचलाच कशाला, एका लाटच असं पडलं म्हणता. आणि त्याचा दोष तो मातूर घावला नाही. जाग्याला नव्हता म्हणूनच वाचला. जातोय कुठं तो. दोस्ताच्या भेटीसाठी वर गेल्याशिवाय सुटका नाही म्हणावं. काय रे नाव बी त्याचं कळलं का. मेलेला राहिम्या असावं, पर बायको समीर म्हणून वराडली तवा. त्यातले गो. अरे तिला का सोडली तुम्ही. धरून आणली असती तर तिचा नवरा आपल्या पायाला आला असता इथं मरायला. नाही, आमचा विचार तोच होता, पण बर काय काय ठरलंय आपलं. बाईच्या अंगाला हात लावायचा नाही अशी ताकीद आहे ना व तुझी. हा. अरे बाई नुसती बाई असत नाही, पुण्यातली बाईल असती, धन असती, आई असती. म्हणून चावडीत सापडली तरी अब्रुशी परत पाठवायची असते. नो नो नो, आय कांट बिलीव्ह दिस. नरशानं खून केलाय म्हणा मी कबूल करेन, पण असहाय्य पोरीवर बलात्कार केलाय हे मी अजिबात कबूल करणार नाही. आपण त्याशिवाय का आलो मी तक्रार घेऊन. तुमचा काहीतरी घोटाळा दिसतोय. नशा त्यात नसावा. असला काय आणि नसला काय, गुन्हा तर त्याच्याच माणसाने केला. याला जबाबदार कोण. अर्थात तोच. साऱ्या गुन्ह्याचा जाब त्याला द्यावाच लागेल. पण केव्हा. माझ्या बायकोची बेआबरू जगभर झाल्यावर. साहेब असले गुन्हेगार वर्षानुवर्ष सापडत नाहीत म्हणजे. त्याला कारण आहे समीर, कुणाची साक्षी त्याला एक माणूस पुढे येत नाही. आज साक्षी दिली तर उद्या त्याचा खून पडलाच म्हणून समजा. मला माहित आहे साहेब, आणि म्हणूनच हे काम आता मलाच हाती घ्यावं लागणार. त्या भावना मी समजतो समीर. भावनेच्या आळी जाऊन तुम्ही कायदा करतो. माफ करा साहेब, माझी बायको हरवली म्हणून तुम्ही असं बोलता. हाच प्रसंग तुमच्या बायकोवर ओढवला असता तर. समीर, माइंड ऑर्डर. पाहिलं, नुसत्या कल्पनेनं डोकं भडकलं तुमचं. माझं काय झालं असेल. साहेब, स्त्रीच्या रक्षणार्थ रक्ताचा सडा शिंपणारे रामकृष्ण ही दैवत आहेत आमची. त्या दैवताची साथ तुमच्या रूपानं मिळाली तर पोलीस हा पाठीणा का होईल. कुठं बसली. जेवून घे. खा 2 घास. नको भिंगरी, उपाशी मारायचंय का तुला. जगून तरी काय उपयोग. त्या नरशाचा सूट घ्यायचा आहे ना तुला. त्यामुळे गेलेले अब्रू परत मिळेल. समीर तरी भेटेल त्या निमित्तानं. पण बेंगरी पुन्हा करतील का ते मला जवळ. नाही करणार. नाहीतर मरायला निघाली होतीस ना तू. आणखीन दुसरं काय होतं माझ्या हातात.
जिनी जिनी अशी निराश होऊ नकस बघ. त्या नरशाला मरताना बघायचं नाही आपल्याला. हं? हो भिंगरी हो भाई ना खा. अरे पण अजून भिंगरी कशी आली नाही? अरे लेका तिला नुसतं बोलायचं नसतंय, हेरायचं बी असते. कुणाच्या घरात काय हाय काय नाही. हॅलो. जय मल्हार, जय काली माता. तू बोल. मी जागा हिरली, लवकर माणसं पाठवा. हा पाठवतो माणसं पाठवतो धाड घालायला. अरे काय झालं? काम खप्पे करून आलो. सर्जा अरे वा, एवढं घबाड कुठं गावलं रे तुम्हाला? अरे वरात चालली होती सावकाराच्या लेखाची. नवरा असा सजला होता म्हणतोस. एक काम बाकी खालच्या कोर्टातलं नाही बरं का, एकदम वरच्या कोर्टातलं सेशन कमिट. अरे हे बघितलंस का? बातमी भेटा येटा आणली एका बासिंगा सकट. उग्या तरी कसा दिसतो रे मी तुम्हाला नाही? हा आजच्या कागदाला आरसा कशाला? आईला खरंच नवरा सोबतोय की रे. मग नवरी कमी आहे बघ. नवरे सावकाराची लेख लई चादरी आहे बघ. हा. आणू का तिला उचलून? नाही तू तिला उचलून आणशील रे. पर पत्रिका कोणाच्या नावाने काढायची रे? अरे कोणाच्या म्हणजे 20 मीडियाची पावलंच नाव आपलं. काढू की त्यांच्याच नावानं. यात काय तुझी अडचण आहे? आता माझी काय अडचण नाही, पर तोरण कुठं बांधायचं? कुठं बांधायचं? हा? अरे ही गोवा आहे की आपली, तिलाच लावायचं रान. चांगलं पोतभर नारळाचं. अच्छा अच्छा अच्छा. अरे इथं कशाला? चांगला चिरबंदी वाडा असताना. चिरबंदी वाडा? होय. अरे ह्यो कुठला वाडा? तुरुंग? अरे तुरुंग कुणाच्या बाचा? हे बघ, येरवड्याच्या जेलाला ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत लांब लचक बांधूया की. अरे शेवटी तेच आपलं सासर. काय रे काय करतो? झोपूया की आता. आपलं काय ठरलंय? झोपायचं नाही. आईला मध्यान्हरात उलटून गेले तरी कोणाचाच पत्ता नाही अजून. काकडून मेले की काय थंडी नाही. ठीक आहे झालं. शाबास रे वाघानू, गावावर आल्याला संकट टाळलं तुम्ही.
काय रे कोणत्या गावचं? ना घर ना दार, सगळी गावं आमचीच म्हणा ना. आणि इथंच राहा की, गावचा पाटील आहे मी, काय लागल ते देतो तुम्हाला. नाही पाटील, नुसत्या पैशाने काय नाही होणार. त्यापेक्षा गावातली तरणी पोरं मिळायला पाहिजेत आमच्या साथीला. सांगतो काय तर, नावचा नाही गावचा पाटील आहे मी. अरे पोरच नाही रे काय तोटा. अशी जिद्द पाहिजे. अमर पदाची पताका घेऊन कोण जन्माला आलाय पाटील? कोणी नाही, म्हणून मरणाला भिवून कसं भागल? खरा आहे पोरा. अरे पण तुझा जोडीदार कुठं आहे? तो आहे तिथं, माझीच वाट बघत बसला असेल जेवढात. चला. नक्कीच सांगतो, आम्हाला आज त्याने येशीवर अडवलंय. त्यावर आमची खडानखडा बातमी त्यांना असलीच पाहिजे. होय, पण त्याची बातमी कोण पुचवणार? कोण का पुचविना, पण त्या दोघांनी आम्हाला हैराण करावायचा अर्थ एकच. आणि पोलीस बी आहेत त्यांच्या साथीला. मग का तुमच्या साथीला येतील? हे बघा, गंगरीला सांगा म्हणावं, मी म्हणणारा बाईच्या नादानं फसल्याच. नजरेनं घायाळ कर, आता केसानं गळा काप, आणि तुम्ही बी असा धुमाकूळ घाला. आता बघाच तुम्ही. असं हिंडून नरशाचा पत्ता लागणं कठीण आहे. करायच्या आहे त्याच्या मागं धावणं म्हणजे सर वाऱ्याच्या मागं धावण्यासारखं आहे. अरे पण कोणालाच त्याचं ठाव ठिकाणं माहित नाही. कसं माहित असेल का? सांगणार कोण? सांगितलेला मुर्दा पडलाच का नाही? ते खरंच म्हणा. अरे बाबा, अरे इकडे. हा तू घाबरू नको, ये. अरे घाबरतो कशाला? आम्ही काय नरशेचे साथीदार नाही, तुमचे पाठीराख्यावर. होय, म्हणूनच पाठ फुटली आमची. त्याचाच बदला घ्यायला चाललो बाबा. फक्त त्यांचा पत्ता सांग. तेव्हा शपथ आम्हाला काय माहिती, पण ती समोर खिंड दिसते ना, तिकडे कुठलं तरी याच्यात.
जीव देणारी 2 माणसं गेली माझ्या आज. माझे दोन्ही हात कुठल्यासारखे झाले. अजून विचार करा सर. देवाच्या डोळ्यावर डोळा ठेवला सा म्हणून हात दुखावा तुमचा. अरे पण त्या दोघांनी काय घोडं मारलं देवाचं म्हणून हकनाक जीव घालून बसल्यात. आतापर्यंत बोललो नाही मी तुम्हाला, हे तर तुम्हीच हातपाय तोडला असता त्यांचं. असं काय पाप केलं त्याने? नरशा नांगड्याची नीती विसरले ते. देव गुणाची पाय नाशिवली त्यांनी. पायी नाशिवली? समीर वैर्य असला म्हणून काय सर? वैर्याचा राग बायकोवर करायचा? तुला आधी का नाही सांगितलंस? 1000 वाजताना मी तुम्हाला सांगितलं की बाबानो बाई आणि वाटली नादा लागू नकासा. हात झालाच तुमचा. यायला कुठं मिळलं आता काय तर याला माहिती असेल बघ. हा, त्याला सांग, विचार त्याला विचार. हो पाहुणं, मागवडा हात का? होत की मागोडा काय काम होतं? दोर पाहिजे होता, लांब लचक नाडावानी. मोठला का सोंडला? नाही हो, डोंगर चढायचा. हा, पार गौरी शंकर गाठायचा म्हणा नाच. मग दोर लई लांबडा लागल हो तुम्हाला. काय व किती उत्साह आहे तुमचा तो गौरी शंकर. हायला तू हायसच का इथं? म्हणजे काय, घरच आहे माझं इकडं. तुझं घर आहे होय इथं? अरे वा. सांभाळ सांभाळ, पडशील आणि मोडशील. म्हणजे मांगाची का डोंबाऱ्याची म्हणायची का तू? हा, कुणाची का असं ना. काय रे, लगीन करायचं आहे माझ्या संगत? तू कसं वळिकलं ग? असंच नेहमी वासवार असतच नव. हं. एके बामणाला घेऊन. काय झालं? लागला, काय लागलं? डोळा मारला तो, लागला जोरात. तुझ्या आता ये जरा पकड, मी आलो आता. तू नाही सुधारायचा. अरे कुणा का शहरा तू भिंगरी भिंगरी प्रेम करणार? स्वतःच्या डोळ्यानं बघितलं तर. बघे, अरे तुला ठाव नाही, लई बार शिंगाची आहे ती. अरे म्हणून काय झालं? हातात हात घ्यायचा, गालाला गाल भिडवायचा. असं म्हणतोस? आईला बायकांचं खरं बी कळत नाही आणि खोटं बी कळत नाही. अरे खोटं करता करता खरंच प्रेमात पडायची आणि आपली सगळीच बिंग बाहेर यायची. बिंग? अरे बिंग म्हणायला आम्ही काय चोरून करतो काय? अलगे लावून दरोडा घालतोय की? चोरून तर राहतोय बिळात. हा, ते बी खरंच आहे म्हणा. हे बघ, तो रहिम्यात दिसला परत भिंगरी बरोबर तंगडं धरायचं, कुत्र्याला फरफडा आणायचं आणि त्या भिंगरीला राहू दे समीर बरोबर खेळायला. दोर तयार असतील तर घेऊन यायला पाहिजे. अरे हा, तू लागलाच वाटतं गळाला. मग तुला माहित नाही? अरे पोरगी आहे तशी तयारीची. हा, हं, एका कळलं, बोलायला कळलं. तू. हं, हं. ओ बाई, दोर तयार झाले का? मला काय माहित, त्याला विचारायला पाहिजे. विचारायला लागेल. चला मी दोर घेऊन येतो. चला हा. चला. नाही, तू आला तरी काय आपली हरकत नाही, आपलं तसं काय म्हणणं नाही. हा, येऊ म्हणतोस? आता तू आलं लक्षात. हा. चला. खरं सांगू, म्हणजे आता पत्र काय खोटं सांगत होतीस का? हं? व्हाय मी सुद्धा म्हटलं ही बया पाळतीवर दिसते आपल्या. तेव्हा अगदी खरं आहे ते. त्या नरशा नांगरानं धाडलं होतं मला. आम्ही कोण, कुठलं, हे बघाया होय ना? काय जाऊन सांगणार असते? अरे ती काय सांगते? चल तू काय सांगायचं ते सांग. चाल. बघताय काय, धरा या हरामखुराला आणि घेऊन चला सरदाराकडे. रे, तुला काय वाटलं मी तुझ्यावर प्रेम करते? आणि मगा बोललीस ते साप खोट. तुला जाळ्यात पकडण्यासाठी नाटक केलं होतं मी ते. नाटक? रहीम का आला नाही अजून? कुठे गेलेत ते? अहो, त्या भिंगरीच्या पाटणं गेला की. काय हवं ते ना? का हो? अहो, नरशाची बायला आहे ती. समीर, समीर,
माझ्या बरोबर. काय झालं? नरशाचे लोक रहीमला घेऊन गेले. आता मला पकडून द्यायचा बेते वाटतं तुझा. नाही नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. मग नरशाचे लोक आले कसं तिथे ऐन वेळी? कसं सांगू तुम्हाला, तुमच्या पायातीर होते ते. त्यातलीच एक तू ना? हे नाटक माझ्यासमोर नको करू. नाही नाही समीर, हे नाटक नाही, अगदी खरं सांगते. अगदी अगदी जिनीची शपथ. हा जनी जिवंत आहे? हा. कुठं आहे जनी? दाखव मला, सांग मला कुठं आहे जनी? तुला जिनी पाहिजे ना? होय. मागोदर रहीमला वाचव, मागूनच सांगते परतीचा. चल दाखव मला कुठं आहे तो नरशा. चल. काय रे, नाव काय तुझं? माणूस. मग बा कोण होता तुझा? तुझा आहे तोच, अल्ला ईश्वर. असं का? कधी बघितलास का देवाला? म्हणूनच सापडलोय तुझ्या तावडीत. सुटायच्या अशा सोड आता. बोल, कुठं आलास? कळलंय का कधी कुणाला? कुठं जाणार आहेस हे तरी ठाव आहे का तुला? तुला तरी ठाव आहे का? जाऊ दे बोंबलत आपल्या बाळाकडे. ती दिसतीये ना, तीच ती गुहा. हा. बोल फेकडा, नामर्थ काय मी? नाहीतर कोण? बाईला पुढं पाठवून मागणं हल्ला करतो. अरे माग का? तुझ्या समोरच उभा आहे की मी आता. अरे असल हिम्मत तर सोडून बघ मला. एक मी तरी मरण, नाहीतर तू तरी मरशील. अरे बघताय काय? हनाले एखादा मरस तोर. भिंगरे कशा गेले? अरे बस बा वाट बघत तिची. आता आली तर ती समीरला घेऊनच येत. हा, तीच वाट बघतो मी. सवार खबरदार जागता हलाल तर. हे काय, याचे परिणाम चांगले होणार नाहीत. अरे ठाऊक आहे. बांधा रे ना, बांधा इकडून. चला. आपल्या माहितीप्रमाणे नरशा दरीत असतो आणि ती दरी इकडेच असेल. होय साहेब, तीच असेल नक्की. ठीक आहे, आपण जाऊन बघूया. पाणी. पाणी? अरे अरे तू का थांबलास? दमलास काय रे का? मरेल की लेकाचा. पाणी पाणी म्हणतोय. हराम खोर. मार की तोंडावर पाणी. काय रे? काय तुला समीर? सरदार, हा इथे उभा आहे तुझ्या समोर. अरे वा, बंदूक बी आहे की संग? केप आहेत ना त्यात? दाखवल्या असत्या. बोल, जेनी कुठं आहे? विचार पोलिसच नाही. बाईच्या अंगाला कधी हात लावलाय का मी? ग्रे इधर थांब इथं.
नरश्या केपा संपल्या काय? ये असा मैदानात समोरासमोर. हा आलो. अरे होऊन जाऊ दे समोरासमोर. तू पुणे हलायचा प्रयत्न केला तर गोळी घाली. साहेब तुम्ही आता मध्ये पडू नका. समीर, कायदा हातात घेऊ नका. मग काय ह्याच्या हातात देऊ? आम्ही समर्थ आहोत की सांभाळायला. समीर, नरश्या, हलायचा प्रयत्न करू नकोस. तुला पोलिसांनी सर्व बाजूंनी घेरलेला आहे. यू आर अंडर अरेस्ट. राम तू घात केलास माझा. हरामखोर. समीर, हवालदार, सब इन्स्पेक्टर पाटलांच्या ताब्यात आहे याला. चल. हिरीमुळेच आम्हाला हे जमलं साहेब. हिनंच आम्हाला हा हट्टा दाखवला. तिचे फार उपकार आहेत आमच्यावर. आरोपी नरशाद नांगरे तुझ्यावर तू व तुझ्या साथीदारांनी संगनमताने खून करणे व दरोडे घालणे हे आरोप साबित झाले आहे. त्याबद्दल भारतीय दंडविधानाच्या कलम 302 व 395 प्रमाणे तुला मी मरेपर्यंत फाशीची शिक्षा देत आहे. भाभी, जेनी थांब. जेनी, जेनी, कुठे झालीस तू? तुझ्यापासून लांब. मग आली होतीस कशाला इथं? समीर, तुला एकदा शेवटचं डोळे भरून बघावं म्हणून रे. का? मला नाही वाटत तुला बघावंसं. नाही समीर, तू माझ्याकडे बघावंस एवढी लायकी राहिली नाही रे माझी. जेनी, होय, मी अपात्र आहे तुझ्या प्रेमाला. तुला ठाऊक आहे ना सारा. जेनी, डोंट टॉक नॉनसेन्स. नाही समीर, माझा त्याचा कण आणि कण विटाळले त्या राक्षसाने. त्यात तुझा काय दोष? मी तुझं रक्षण करू शकलो नाही, हा दोष तुझा की माझा? हा दोष फक्त माझ्या नशिबाचा. काय म्हणून? मी प्रेम केलं तुझ्यावर. म्हणजे कुणावर? तुझ्या गुणांवर की तुझ्या देहावर? जैनी,
कारण नसता मन विटाळणाऱ्या बायका पतिव्रता म्हणून मिरवतात आणि केवळ देह विटाळा म्हणून तू सोडून चाललीस मला. जेनी, देहाची विटंबना करणारे तर निर्दयी खरेच, पण मनाची विटंबना करणारे त्याही पेक्षा क्रूर आणि निर्दयी समजतो मी. समीर, कुणासाठी केलं हे सार? कशासाठी केलं हे सार? जेनी, तुझं माझ्यावर प्रेम नाही? तुला ते दिवस आठवत नाहीत जेनी? जेनी, सांग मला, तुझं माझ्यावर प्रेम नाही? जेनी, माझ्या डोळ्यात बघून सांग जेनी, तुझं माझ्यावर प्रेम नाही? जेनी, एकदा तुझ्या समीरकडे बघून सांग, तुझं प्रेम नाही माझ्यावर? सांग जेनी, सांग जेनी. जेनी, प्रेमाची ताटातूट करता आली का मरणाशिवाय कुणाला? नाही समीर, आय लव्ह यू. जेनी, जेनी.